आता बघा, भाजप भुजबळांना पक्षात घेणार नाही. एकनाथ शिंदेशी छगन भुजबळांचं सख्य राहिलेलं नाही. शरद पवारांचा भुजबळ यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. शरद पवारांच्या लेखी भुजबळांची फारशी उपयुक्तताही राहिलेली नाही. उद्धव ठाकरे छगन भुजबळांना त्यांच्या पक्षात घेण्यात उत्सुक नाहीत. ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत गद्दारी करायची ही भुजबळ यांची सवय असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे. मित्रहो नमस्कार. गेले काही दिवस संतप्त असलेले ज्येष्ठ नेते, ओबीसी नेते, माजी मंत्री छगन भुजबळ सध्या मात्र काहीशी शांत झालेले आहेत. अधिवेशन संपण्याची वाट बघता बघता मुंबईला रवाना झालेले, मात्र एकूणच घेतलेल्या बंडाच्या या पावित्र्यानं त्यांची काहीशी का होईना आपण राजकीय कोंडी झाल्याचं दिसतंय. छगन भुजबळ यांचं राजकीय वजन कमी झालं आहे का, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. ओबीसी राजकारण करणारा आक्रमक चेहरा अशी छगन भुजबळ यांची ओळख. अजित पवारांनी मंत्रिपद न देऊन अन्याय केल्याचा आरोप भुजबळांनी तर केलेला आहेच याआधीच. भुजबळ अधिवेशन सोडून नागपुरातून नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये त्यांनी समता परिषदेचे मेळावे घेतले. अजितदादा, सुनील तटकरे यांना इशारे देखील दिले अगदी जाहीरपणे, पण पुढं काहीही झालं नाही. अधिवेशनाची धावपळ संपल्यानंतर भुजबळांची समजूत काढू असं सांगून त्यांनी भुजबळांच्या इशाऱ्यांना फार महत्त्व देत नसल्याचे संकेतच अप्रत्यक्षपणे दिले आहेत. नाही म्हणत असले तरी बघा, भुजबळ ही राष्ट्रवादीकडून कोणी नेता समजूत काढण्यासाठी येईल कदाचित या अपेक्षेवर होते, पण राष्ट्रवादीकडून कोणीही भुजबळांची समजूत काढण्यासाठी नाशिकला फिरकलं नाही. जेव्हा माध्यमांनी चर्चेसाठी कोणी येणार आहे का, त्यांच्याशी बोलणार का, असं जेव्हा भुजबळांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी आधी त्यांना येऊ तर द्या असं भुजबळांनी सांगून आपण कोणाची तरी वाट पाहत असल्याचे संकेत दिले होते. अजित पवारांची साथ सोडायची तर भुजबळासमोर काही पर्याय आहेत का, याचाही विचार केला पाहिजे. महायुती धर्माशी प्रतारणा होईल म्हणून भाजप भुजबळांना पक्षात घेणार नाही. एकनाथ शिंदेशी छगन भुजबळांचं सख्य राहिलेलं नाही. शरद पवारांचा भुजबळावर विश्वास राहिलेला नाही. शरद पवारांच्या लेखी भुजबळांची उपयुक्तताही राहिलेली नाही. उद्धव ठाकरेही भुजबळांना त्यांच्या पक्षात घेण्यास फारसे उत्सुक नाहीत. ज्याच्यासोबत राहायचं त्यांच्यासोबत गद्दारी करायची ही भुजबळांची सवय असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे. भुजबळांनी स्वतःचीच राजकीय कोंडी करून घेतल्याचं हे सुहास कांदे सांगत आहेत. छगन भुजबळ यांनी बंडाचे निशाण फुंकलं असलं तरी भुजबळांचं टायमिंग चुकल्याचं राजकीय विश्लेषक सांगू लागले आहेत. राजकारणामध्ये कायम उपयुक्त असावं लागतं तरच त्या नेत्यांना किंमत असते. अवघ्या 4 महिन्यापूर्वी भुजबळांची राजकीय उपयुक्तता होती. ही उपयुक्तता आता संपल्यात जमा आहे. त्यामुळंच छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ आल्याचं सांगण्यात येऊ लागलं आहे. एका जुन्या जाणत्या आणि दमदार नेत्याची ही आणि अशी अवस्था का बरं झाली असावी, तुम्ही तुमचीही मतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.